नमस्कार. आज सोशल माध्यमावरती एक खूप म्हणजे मला भावणारा आणि भारावून सोडणारा एक असा व्हिडिओ पाहिला की अमरावतीमधल्या एका शिवरा या गावच्या बाहेर असणाऱ्या एका पारसी समाजाच्या पालीमध्ये राहणारा योगेश पवार नावाचा विद्यार्थी, एक युवक, एक तरुण हा अर्थशास्त्र या विषयासारख्या विषयामध्ये सेट परीक्षा पास होतो. अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट मला वाटली आणि मला असं एवढं खूप छान वाटलं की आपण काहीतरी बोलावं आणि म्हणून मी तुमच्या समोर आलो आहे. तर मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की हे असं का होतं, असं का घडतं. तर एकदा काय झालं की शाळेच्या बाहेर ना एक फुगेवाला फुगे विकत थांबलेला होता आणि तिथं फुगे विकत असताना एक मुलगा तिथे आला आणि कुतूहलाने त्या फुगेवाल्यानं तो विचारला की काका, की हा लाल रंगाचा फुगा उडतो का. तर आकाशामध्ये ते फुगेवाला काय करायचं, त्याच्यामध्ये हवा भरायचं आणि ते आकाशात सोडायचं. वेगवेगळ्या रंगाचे फुगे, म्हणजे ते आकाशात उडालेले फुगे बघून आजूबाजूच्या परिसरातली मुलं यायची, ते फुगे विकत घ्यायची, त्याचा उदरनिर्वाह चालायचा. कुतूहलतेने त्या विद्यार्थ्याने त्याला विचारलं की काका, तू लाल रंगाचा फुगा उडतो का. तर त्या फुगेवाल्याने फुगा घेतला, त्याच्यात हवा भरली आणि मग त्याच्या हातात दिला आणि त्याला सोडायला सांगितलं. तो लाल रंगाचा फुगा उडाला. मुलगा टाळ्या वाजवला. त्याने विचारलं काका, परत तू हिरव्या रंगाचा फुगा उडतो का. म्हणजे परत त्याने हिरव्या रंगाचा फुगा घेतला, त्याच्यात हवा भरली आणि परत तो आकाशामध्ये सोडायला सांगितलं. असाही तो फुगेवाला फुगे सोडतच होता, कारण त्याचा तो व्यवसाय होता आणि ते 5-25 फुगे तो सोडायचा आकाशामध्ये. त्याला परत आनंद वाटला की अरे वा, हिरव्या रंगाचा पण फुगा उडतो. आणि मग परत त्यांनी विचारलं मुलाने की काका, तू निळ्या रंगाचा फुगा उडतो का. मग त्याने परत निळ्या रंगाच्या फुग्यामध्ये हवा भरली. परत त्या मुलाने निळ्या रंगाचा फुगा सोडला. परत तो फुगा आकाशात उडाला. मुलगा खूप आनंदी झाला. मुलगा म्हणला काका, तू पिवळ्या रंगाचा उडतो का. तो पिवळ्या रंगाचा पण फुगा भरला, हवा भरली, त्यानं ते पण सोडलं. त्याला वाटलं की काका, तो एकदम छोटा जो फुगा आहे, कमी असा अगदी छोटा, तो उडतो का. त्याच्यामध्ये हवा भरून त्यांनी दिलं, तेही उडाला. खूप आनंद, म्हणजे मुलाला पण त्या ठिकाणी छान वाटलं. मग परत मुलाने विचारलं की काका, तो काळ्या रंगाचा उडतो का. काळ्या रंगाचा पण उडाला. परत विचारलं पांढऱ्या रंगाचा फुगा मला पाहिजे आता. तर पांढऱ्या रंगाच्या फुग्यामध्ये हवा भरली. परत ते फुगा त्यांनी सोडला, खूप उंच उडाला. आणि मग असं करत त्यांनी परत आता एकच म्हणले काका, शेवटचं काय, तो लांब फुगा जो आहे ना उंच, तो उडतो का. त्याच्यात ती हवा भरलं. फुगेवाल्याला कुतूहल वाटलं की हा मुलगा विचारतोय आणि आपण चला त्याला जर आनंद मिळत असेल तर आपण थोडंसं सोडूया. त्यानं त्याच्यामध्ये पण हवा भरली आणि मुलाला असं आनंद वाटला. मुलगा म्हणला की काका, प्रत्येक फुगा आकाशामध्ये उडतोय, हे असं कसं काय. तर त्या मुलाला त्यांनी जवळ घेतलं फुगेवाल्याने आणि त्याला सांगितलं की बेटा, जो फुगा आहे ना, तो फुगा लाल आहे, हिरवा आहे, निळा आहे, पिवळा आहे, काळा आहे, गोरा आहे. त्याच्या रंगावर नाही, तो छोटा आहे, मोठा आहे, उंच आहे. त्याच्या उंचीवरती, त्याच्या खुजेपणावरती, त्याच्या रंगावरती तो फुगा आकाशामध्ये उडत नाही आहे. तर त्या फुग्याच्या अंतरंगामध्ये जी हवा आहे, त्या हवेमुळं तो फुगा आकाशात उडतो. मग तो कुठल्या का रंगाचा असेना, ती का उंचीचा असेना. आणि म्हणून हीच गोष्ट त्या योगेश पवारला लागू झालेली आहे. मित्रांनो, योगेश पवारनं कधी विचार केला नाही की मी भाषेपारधी जमातीतला आहे, मी अमक्या बाहेर गावकुशीच्या बाहेर राहणाऱ्या, पालीत राहणाऱ्या एका जमातीतला आहे, एका हलक्या जातीतला मी आहे, असं तो बोललेला नाही. कारण हा समाज अतिशय मागासलेला. त्यांचे आज सुद्धा भाषेपारधी समाजातील आमचे जे काही बांधव आहेत ते शिकार करतात. शेतामध्ये जे आपण त्याला तितर वगैरे असे जे म्हणूया पक्षी, हे त्यांनी ते जाळे टाकून त्यांना ते घेरतात आणि मग ते बाजारामध्ये विकतात. हे शिकार करणारी जमात आहे अतिशय. आणि बऱ्याच वेळेला तर ते गुन्हेगारी प्रवृत्तीची पण जमात आहे अशी संबोधली जाते, किंवा अजूनही त्यांचा तो कलंक पुसला गेलेला नाही आहे. तर अशा जमातीतील हा आमचा एक योगेश पवार नावाचा तरुण
एक युवक हे अर्थशास्त्र विषयामध्ये सेट परीक्षा पास करतो, निश्चितपणाने हे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांकरिता, सर्व तरुण युवकांकरिता अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे। या विद्यार्थ्याकडनं बाकीच्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी, तमाम विद्यार्थ्यांनी ज्या सोशल मीडियावरती इकडच्या तिकडच्या बातम्यांना लाईक मारते आणि नको ते कॉमेंट करत बसते, अशा विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि निश्चितपणाने आपलं हे भविष्य त्यांनी उज्ज्वल करून घ्यावं। आणि खूप छान वाटलं ह्या गोष्ट सांगण्यापाठीमागचा माझा एवढाच उद्देश होता की कुठलाही व्यक्ती हा त्याच्या जातीमुळं, त्याच्या रंगामुळं, त्याच्या वर्णामुळं, त्याच्या भेदामुळं, त्याच्या धर्मामुळे ह्या समाजामध्ये उच्च स्थान प्राप्त करत नाही, तर ते त्याच्या आतमध्ये असणाऱ्या गुणामुळं, त्याच्या कर्तृत्वामुळं, त्याच्या विचारामुळं, त्याच्या वागण्यामुळं, त्याच्या वाणीमुळं, त्याच्या बोलण्यामुळं, त्याच्या राहण्यामुळं, त्याच्या आचरणामुळं तो समाजामध्ये त्याचं स्थान मोठं हे प्राप्त करत असतो। तर बस मला एवढंच सांगायचं होतं। खूप छान वाटलं मला ती बातमी ऐकल्यानंतर, राहवलं नाही आणि मला वाटलं की चला आपणही थोडंसं फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती आपण ही बातमी टाकावी, त्याचंही म्हणजे अभिनंदन करावं। तो परत एकदा जिथं कुठे योगेश पवार असेल तिथपर्यंत जर माझी बातमी पोहोचली तर योगेश पवारला खरंच आनंद होईल आणि मला खूप आनंद झाला। योगेश पवार, तुझ्यासारख्या एका तरुणाने एक आदर्श घालून दिलेला आहे की एका फाशी पडद्याचा मुलगा जो पालीमध्ये राहतो, ज्याच्या घरात 18-20 दारिद्र्य आहे, आजही तो समाज शिकार करून खातो, जगतो, अशा समाजातील एक मुलगा हा सेट पास होऊ शकत असेल तर ज्याच्या घरी सर्व काही आहे, ज्याला सर्व काही गोष्टी वेळेवरती मिळत आहेत, त्याच्या आईवडिलांनी त्याला काहीच कमी केलेलं नाही, अशा मुलांनी मग का सेट परीक्षा पास होऊ नये हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। म्हणून तुझं खरंच योगेश अभिनंदन आणि धन्यवाद। शक्य तेवढ्या माझ्या मित्रांनी या माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं आणि महाराष्ट्रभर ह्या सगळ्या तरुणांना ही गोष्ट कळावी आणि सगळ्यांनी याच्या प्रेरणेतून तुम्हीही चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं आणि मोठे व्हावं, आई वडिलांचं नाव करावं, एवढीच अपेक्षा। धन्यवाद।